नमस्कार मित्रांनो, माधुरी विथ स्टोरी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापूर्वक स्वागत आहे. मी फक्त तुझीच भाग 4. अलका तर शॉक होते ऐकून की राजने तिला प्रपोज केला आहे. त्याच्या मनातही आपल्याविषयी प्रेम आहे हे ऐकून तिला आनंद होत असतो. आता तुम्ही म्हणाल, तिला का आनंद होत आहे? तर आपल्या मॅडम पण त्यांच्यावर प्रेम करतात ना. आणि ती रडायला लागते. राज घाबरतो. राज म्हणाला, ए काजल, रडू नको ना. मला नाही बघवलं गेलं ग. तुला कोणी दुसऱ्याने हात लावला म्हणून मी तुला माझ्या मनातलं तुझ्याबद्दलच प्रेम व्यक्त केलं. तुला राग आला असेल तर सॉरी. मी कधीच येणार नाही तुझ्यासमोर. मी निघून जाईल तुझ्या लाईफमधून. पण रडू नको ना तू. अलका म्हणाली भरलेल्या डोळ्यांनी. आणि कुठे जाणार आहेस ते पण सांग. राज म्हणाला, माहीत नाही, पण जाईल निघून खूप दूर. माझ्यामुळे तुला त्रास नको. खाली मान घालून अलका रागात त्याची कॉलर पकडत, मिस्टर राज ठाकूर, तुम्ही इतके डरपोक असाल असं वाटलं नव्हतं मला. आणि मी सांगितलं जर की तू मला माझ्या जवळ हवा आहेस तेही लाईफ टाईमसाठी, तर मग नाही जाणार ना मला सोडून? एवढंसं तोंड करून विचारते. राज तिच्याकडे बघतो. ती जी बोलली त्याच्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. म्हणून तो विचारतो, काय बोलली? परत एकदा बोल. अलका म्हणाली, मी नाही बोलणार परत. ती लाजून मान खाली घालते. राज तिची मान वरती करत विचारतो, सांग ना प्लीज. अलका मान हलवून नाही म्हणते. आता राज चिडतो, सांगायचं नाही आहे का तुला? अलका म्हणाली, झाली तुझी चिडचिड सुरू. जाऊ दे, मी जाते त्या प्रथमेशकडे. तो तरी चांगला बोलतो माझ्याशी. असं म्हणून ती जायला लागते. तो रागात तिला जवळ ओढत म्हणतो, काय म्हणालीस? तू त्या प्रथमेश जवळ जायचं आहे तुला? जा. त्याच्याजवळ त्याआधी मी माझा जीव. ती त्याचं वाक्य पूर्ण करायच्या आत त्याच्या ओठावर किस करून बाजूला होते. अलका म्हणाली, लव्ह यू राज. असं कसं जीव देशील? मग या अलकाने कसं जगायचं रे? आणि काय रे, प्रपोज करताना मी मुलांना रोमॅन्टिक झालेलं ऐकलं आहे. पण तू माझ्यावर चिडतो आहे. आकडू, खडूस मला नाही बोलायचं, जा तुझ्यासोबत. राज तिला मागून मिठी मारत म्हणतो, सॉरी ना पिल्लू. माझा राग मला कंट्रोल नाही करता येत ग. त्यात तू अशी मला इग्नोर करत होती. मग माझी जास्त चिडचिड होत होती. आणि काय ग, मगाशी मला कोणीतरी किस केलं, ते पण एवढी छोटीशी? अलका त्याच्यापासून दूर जात म्हणाली, किस पाहिजे ना? नाही भेटणार. ती त्याला जीभ दाखवते. त्यालाही तिच्या बालिशपणावर हसू येतं आणि तिच्याजवळ जातं. तिच्या कमरेत हात टाकून तिला जवळ घेतं. अलगद तिच्या केस कानामागे टाकतो आणि चेहरा ओंजळीत धरून त्याचे ओठ तिच्या ओठांवर टेकवतो. तेही त्याला आज साथ देत असते. आज त्यात कोणतीच जबरदस्ती नसते. दोन मन आज एक झाले होते. थोड्या वेळाने अलका बाजूला होते. लाजून दुसरीकडे बघते. राज म्हणाला, माझ्या अलकाला लाजताही येतं का? मला वाटलं फक्त तुला भांडताच येतं की काय? अलका म्हणाली, मी भांडते का नेहमी? की तू किती चिडतोस रे? नाही दिसत का? राज म्हणाला, मी आज खूप खुश आहे. माझी अलका आली ना माझ्या लाईफमध्ये म्हणून. अलका म्हणाली, राज साहेब वाजले किती? चल घरी नाही जायचं का आपल्याला? एक ना, अनिकेत, सारा, कल्याणी, विनयला पण सांगावं लागेल ना आपल्याबद्दल. तेही खूप खुश होतील. राज म्हणाला, सांगू उद्या. खरंच जायचं घरी? मला नाही जाऊ वाटत ग घरी. पण चल बस जाऊ. अलका म्हणाली, चिडू नको ना. घरी तर जावंच लागेल ना. राज म्हणाला, काहीच न बोलता गाडी सुरू करतो. गाडी तिच्या घराजवळ येऊन थांबवतो. राज म्हणतो, उद्या मी घ्यायला येईल. आता मला कोणतीही वाद नको आहे. जा घरी. अलका म्हणाली, ठीक आहे, पोचला की फोन कर मला. आणि गाडी हळू चालव. ती पटकन त्याच्या गालावर किस करून गाडीतून उतरते आणि बाय बोलते. तोही निघून जातो. घरी आल्यावर आज ती खूप खुश असते. ती तिच्या रूममध्ये जाऊन फ्रेश होते आणि आईला मदत करते. अलकाची आई अलकाला बघून म्हणतात, आज कोणीतरी खूप खुश आहे. मग आज काय केलं पार्टीत? अलका म्हणाली, आई, मी नेहमीच खुश खुश असते ना ग.
पार्टीचं म्हणशील तर छान होती, खूप मज्जा केली आम्ही. रोनित कुठे आहे ग? जेव्हा बघाव तेव्हा बाहेर फिरत असतो तो. आई म्हणाली, बरं तो स्टडीसाठी गेला आहे मित्राकडे. तुझ्यासाठी फ्रीजमध्ये सरप्राईज आहे बघ. अलका म्हणाली, काय? फ्रीज उघडून बघते तर त्यात तिचा आवडता चॉकलेट केक आणि रसगुल्ले होते. वाव! केक ती प्लेटमध्ये काढून घेते आणि रूममध्ये जाते. इकडे राजही घरी पोचतो. आज आल्या आल्या आईला आवाज दिला. आई, मी आलोय ग. राजची आई बाहेर येतात आणि म्हणाली, काय झालं आज? सॉरी, खूप खुश दिसत आहे रे तू. काही खास कारण? राज म्हणाला, हो, आज मी ना खूप खुश आहे. मी काय करू आणि काय नाही असं झालं आहे मला. बघ, मी जातो रूममध्ये, मला कॉफी पाठवून दे आणि खायलाही दे. राज रूममध्ये येतो. मोबाईल हातात घेऊन अलकाला कॉल लावतो. अलकाचा मोबाईल सायलेंटवर असतो. मॅडम कॉल उचलतात. अलका म्हणाली, हॅलो, पोहोचलास का घरी? राज म्हणतो, हो पोहोचलो. आणि तुझा मोबाईल कुठे ठेवते? उचलता नाही येत का? कधीपासून कॉल करत आहे मी तुला? अलका म्हणाली, सॉरी ना रे, मोबाईल सायलेंटवर होता ना म्हणून उशीर झाला. त्यात चिडण्यासारखं काय आहे? बराच वेळ त्यांच्या गप्पा होतात. उद्या भेटीच्या ओढीने फोन ठेवतात. दुसऱ्या दिवशी अलका आवरून तयार होते. आज तिने पिंक कुर्ता, व्हाईट प्लाझो, केसांचा पोणी, कानात पिंक कलरचे डायमंडचे कानातले, गळ्यात चेन, कपाडावर नेहमीची लाल टिकली. ती कॉलेजला जायला निघाली. राज गाडी घेऊन तयारच होता. अलका म्हणाली, चल निघायचं का? त्याचं लक्षच नसतो. तो तिला बघण्यात गुंग असतो. राज, ती त्याच्या हाताला जोरात चिमटा काढते. राज, आ, हळू ना, दुखलं ना मला. अलका म्हणाली, अरे कधीपासून आवाज देत होते मग? मग काय करू मी? तुला जागा करायला हवं ना मी? राज म्हणाला, आता माझी अलका दिसतच तेवढी सुंदर आहे, तर माझं लक्ष कसं राहील ग? मग आज पण तोंड गोड झालंच पाहिजे ना माझं. तिच्याजवळ जात अलका म्हणाली, तुझं झालं का सुरू परत? खूप चावट आहेस रे तू. चल लेट होईल परत. राज गाडी सुरू करतो, पण तो तिच्याशी एक शब्दही बोलत नाही. अलकाला समजतं त्याला राग आला आहे. दोघे कॉलेजला पोचतात. त्याचा ग्रुप तर त्यांची वाट पाहत होते. ते तयारच होते त्यांच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी. अनिकेत म्हणाला, यार तुम्हा दोघांचं नक्की काय चालू आहे? सारा म्हणाली, अय्यो, आज तुम्ही चक्क सोबत? कल्याणी म्हणाली, अलका बोल काहीतरी. विनय म्हणतो, आता काय बोलणार आहेत ते? राज म्हणाला, झालं तुमचं का अजून काही राहिलं आहे विचारायचं? आम्हाला बोलू द्याल का? अलका म्हणाली, राज सांग ना त्यांना आता. आणि तू त्यांच्यावरच रागवत आहेस का? राज अलकाचा हात हातात घेत म्हणतो, मी काल अलकाला प्रपोज केलं अँड सी साईड यस कॉल. आम्ही एकमेकांना प्रेमाची कबुली दिली. सगळे खुश झाले आणि सगळ्यांनी एकच जल्लोष केला. पार्टी तो बनती है. हो, लेक्चर झालं की आपण बाहेर जाऊ. सगळे लेक्चरला निघून जातात. राज, अनिकेत, विनय, सारा यांचं लेक्चर संपतं आणि ते बाहेर वाट बघत असतात. कल्याणी आणि अलकाही येतात. राज म्हणाला, किती उशीर? इतका वेळ लागतो का यायला? सारा म्हणाली, अरे आली ना ती आता. चल अलका, तू माझ्यासोबत बस किंवा कल्याणीसोबत ये. अलका राजकडे बघते. अलका म्हणाली, हो चालेल, मी येते तुमच्यासोबत, चल. राज तिच्याकडे रागात बघत असतो. सारा हसते, अगं मी चिडवत होते. जा त्याच्यासोबत जा, बघ कसा चेहरा झाला आहे त्याचा. आम्ही होतो पुढे, तुम्ही या मागून. ते सगळे निघून जातात. अलका म्हणाली, चल निघायचं का? चिडक्या. राज म्हणाला, मी चिडका नाही आहे हा. चल आता. तेही निघून जातात. सगळे एका कॅफेमध्ये पोहोचतात. सगळ्यांची मस्ती चालू असते. विनय एक बॉम्ब फोडतो. विनय म्हणाला, मला ना आज कोणासमोर तरी एक गोष्ट सांगायची आहे. माहीत नाही काय होईल ते, पण आज मी बोलणारच. तो कल्याणीजवळ जाऊन उभा राहतो. कल्याणी थोडी गोंधळते. विनय गुडघ्यावर बसतो. कल्याणी, मला तू खूप आवडतेस आणि माझं प्रेम आहे तुझ्यावर. मला स्वीकार करशील का? कल्याणी लाजून हो म्हणते. आता तुम्ही म्हणाल, हे कधी झालं?
तर हे दोघे रोज एकमेकांना चोरून बघायचे. त्यातच त्यांना त्यांचं प्रेम उमगलं. आज सगळे खूप खुश असतात. सगळे आपापल्या घरी जातात आणि मजा मस्ती करत 1 वर्ष पण संपतं. या 1 वर्षात राज आणि अलकाचं प्रेम दुप्पटीने वाढलं होतं. राज तर खूप पजेसिव्ह होता अलकाच्या बाबतीत. तो खूप जपायचा तिला. आज त्यांचं लास्ट पेपर होता. त्यांना आता 2 महिने सुट्टी होती. राज त्याच्या अलकाला फिरायला घेऊन जायचा प्लॅन करतो. ते सगळ्यांना बाय करून निघतात. अलका म्हणाली, "कुठे जात आहोत आपण? सांगशील का?" राज म्हणाला, "थांब थोडं, कळेल तुला पोहोचलो की. आता जरा चूप बस." काही वेळात ते एका हॉटेलमध्ये पोहोचतात. तिला ते हॉटेल खूप आवडतं. ती त्याचा हात पकडत बोलते, "राज, किती छान आहे रे हे हॉटेल. अरे, पण हे खूप कॉस्टली असेल ना?" तिच्या या निरागसपणावर त्याला हसू येतं. राज म्हणतो, "तुला आवडलं ना? बस. आणि आपल्या हॉटेलमध्ये कोण घेतं गं पैसे?" अलका म्हणाली, "हे हॉटेल तुमचं आहे का? अरे, किती छान आहे." राज म्हणाला, "जायचं का आता आपण?" तो तिला एका रूममध्ये घेऊन जातो. ती रूम खूप छान डेकोरेट केलेली असते. सगळीकडे व्हाईट आणि रेड बलून सोडलेले असतात. तिथे एक टेबल सजवला असतो आणि 2 चेअर असतात. त्या रूमला लागूनच स्विमिंग पूल असतो. ती ते डेकोरेशनच बघून खूप खुश होते. अलका म्हणाली, "खूप छान आहे हे सगळं. मला ना खूप आवडलं हे सगळं. तू माझ्यासाठी केलंस ना? इतकं प्रेम करतोस का रे माझ्यावर?" राज म्हणाला, "तुला खरंच आवडलं ना? बस. आणि हो, खूप प्रेम करतो मी तुझ्यावर. माझा श्वास आहेस तू. माझी वेडी आहे. चल आता, तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलं आहे. तो 2 बॉक्स तिच्यासमोर धरत उघडून बघ." अलका म्हणाली, "काय आहे?" बघते तर त्यात व्हायोलिन असतं आणि त्याच्यावर राज लव्ह यू अलका असं लिहिलं असतं. "वॉव! किती छान आहे. मला खूप आवडलं आणि एका बॉक्समध्ये छान असे पैसे नसते. पण छान आहे. मी घालून बघते." राज म्हणाला, "थांब, मी घालून देतो ना. छान दिसत आहे तुला. चल आता, पटकन तू मला व्हायोलिन बघून धून ऐकव." अलका म्हणाली, "ओके." "मिले हो तुम हमको बड़े नसीबों से, चुराया है मैंने किस्मत की लकीरों से." हे गाणं ऐका अलका थांबते आणि राजकडे बघते. "कसं वाटलं मग आपलं धून?" राज म्हणाला, "खूप छान वाजवते तू. आय लाईक इट." अलका म्हणाली, "मी तुला काहीच नाही आणलं गिफ्ट." राज म्हणाला, "मी घेईल माझं गिफ्ट, सोडणार थोडी ना." "मग देते ना गिफ्ट." तिच्याकडे खट्ट्याळपणे बघत. "अलका नाही हां." असं म्हणत ती पळायला लागते. राज पण तिच्या मागे पडतो. ती त्याचा हात ती लागते. राज म्हणतो, "आता कुठे जाशील? दे मग माझं गिफ्ट, नाहीतर मी चाललो, बाय." लटका राग दाखवत अलका त्याचा हात धरून मागे खेचते. ती तिचे पाय उंच करून त्याला खाली वाकवत, आता तो उंचच तेवढा आहे, त्याच्या लिप्सवर किस करते. ती बाजूला होणार तर तो तिला जवळ खेचून डीप किस करतो. बाजूला होतो, ती डोळे मिटून उभी असते आणि तो परत एकदा डीप किस करतो. अलका त्याला बाजूला करत डोळे मोठे करत बोलते, "एक म्हणून दोनदा किस केलं तू मला. ही चिटिंग आहे." राज म्हणाला, "काही चिटिंग नाही आहे. चल, तुला भूक लागली असेल ना? मला तर लागली आहे बाबा." राज आणि अलका जेवण करून घेतात. अलका आणि राज हातात हात घालून स्विमिंग पूलजवळ गप्पा मारत बसतात. अलका त्याला म्हणते, "आजचा दिवस मी कधीच नाही विसरणार. लव्ह यू राज." "अरे, उशीर झाला आहे. निघायचं का?" राज म्हणतो, "लव्ह यू टू." "अगं थांब ना थोडा वेळ अजून. नेहमी घाई करते. एक तर 2 महिने भेट होणार नाही आपली." तो वैतागतच बोलतो. अलका म्हणाली, "तू का चिडचिड करत आहेस रे? मला पण करमणार आहे का तुझ्याशिवाय? पण मग मी चिडचिड करत आहे का? नाही ना. 2 महिने असे निघून जातील. व्हिडिओ कॉलवर बोलू आपण, हं?" राज अलकाला जवळ घेत, "कसं राहू मी तुला न बघता? त्या व्हिडिओ कॉलमध्ये काय मन नाही भरत माझं. मला नाही करमत तुझ्याशिवाय. चल आता जाऊ आपण." सॅड फेस करत अलका म्हणाली, "आले माझा बाबू. किती स्वीट दिसतो रागवलं की." "चल निघूया. भेटू आपण परत." अलका आणि राज निघतात. राज तिला घरी सोडून निघून जातो. आता त्यांना भेटून
महिना झाला होता. राजला आता राहवत नाही. तो तिला भेटायचं ठरवतो. तिला कॉल लावतो. राज म्हणाला, हॅलो, काय करतेस? मला खूप आठवण येत आहे ग तुझी. भेटू ना आपण. काय एका एका शहरात राहून आपण काय फायदा नाही यार. मी येतो तुला भेटायला. अलका म्हणाली, मला पण आठवण येत आहे ना खूप, पण घरी बाबा आहेत रे. कसं भेटणार आपण? बाबा नाही येऊ देणार. एकच महिना आता, मग भेटून चालेल ना? राज म्हणाला, मला नाही माहिती. आज आपण भेटत आहोत, बस विषय संपला. अलका म्हणाली, एक तर माझं. ती बोललेपर्यंत त्याने फोन ठेवला. हा मुलगा ना अजिबात ऐकत नाही. आता काय करेल काय माहिती. राज अलकाच्या घराजवळ येतो. त्याने आधीच प्लॅन केला असतो. अलकाच्या घराची बेल वाजवते. अलकाचे बाबा अलकाच्या आईला आवाज देतात. अगं मीना, बघ कोणतरी आलं आहे. आई म्हणाली, हो बघते. त्या दरवाजा उघडतात तर एक बुरखा घातलेली मुलगी उभी असते. ती मुलगी म्हणते, नमस्ते आंटी, मैं सलमा, क्या अलका का ही घर है? आई म्हणाली, हाँ यही है, पर आप कौन हो? मैंने तो आपको पहले कभी नहीं देखा. ती मुलगी म्हणाली, मैं उसकी सहेली हूँ. हम एक ही कॉलेज में पढ़ते हैं. क्या वो घर पर है? बाबा म्हणाले, अगं कोण आहे? आत तरी बोलाव ना. आई म्हणाली, अहो अलकाची कॉलेजमधली मैत्रीण आहे म्हणे. अगं ये ना घरात. ती मुलगी म्हणाली, नमस्ते अंकल, मैं अलका से मिल सकती हूँ क्या? बाबा म्हणाले, मैं उसको बुलाता हूँ. ते अलकाला आवाज देतात. अलका, तुझी मैत्रीण आली आहे बघ. अलका म्हणाली, कोण आले आहे बाबा? बुरका घातलेली मुलगीला बघून ती गोंधळते. हा बाबा, माझी मैत्रीण आहे ती. तिला मी माझ्या रूममध्ये घेऊन जाते. बिचारीला घाबरूनच घाम फुटतो. चला आपण रूममध्ये जाऊ. अलका आणि ती मुलगी रूममध्ये जातात. अलका दार लावून घेते आणि सुटकेसा श्वास घेते. अलका म्हणाली, काय चालू आहे तुझं? काढ तो बुरखा. तो दुसरा तिसरा कोणी नसून राज असतो. अरे घरच्यांनी पकडलं असतं म्हणजे? तू माझं ऐकायचं नाही असं ठरवलं आहे का? राज म्हणाला, पण तू मला कसं ओळखलं ग? आता 1 महिन्याने भेटत आहोत. तुला भांडायचं आहे का माझ्यासोबत? अलका म्हणाली, अरे तुझ्या हातातील अंगठी तेव्हाच ओळखलं मी तुला, की तू आहेस. राहिलं भांडायचं तर मी कुठे भांडत आहे? त्याला मिठी मारत, कसा आहेस? बरोबर 1 महिना झाला बरं का आपल्याला भेटून, नाही का? राज मिठी आणखीन घट्ट करत म्हणाला, म्हणून तर आलो ना एवढा खटपट करून तुला भेटायला. तिच्या केसांना हलकेच किस करत, खूप मिस करतो ग तुला. पण तुला कुठे काय पडलं आहे माझं? नाही राहवत तुझ्याशिवाय एक क्षण. पण मग चिडचिड होते माझी. अलका म्हणाला, बरं माझं खडूस. आखडू बाबू त्याचं नाक खेचत. ते थोडं गप्पा मारतात. राज तिला म्हणतो, चल मी निघतो. भेटू कॉलेजला लवकरच. जाऊ ना? अलका म्हणाली. ती फक्त म्हणून मान हलवते. चल तुला सोडायला येते. ती पुढे जात असते. राज तिला स्वतःजवळ खेचतो. आता काय झालं? राज म्हणाला, अगं काहीतरी राहिलं आहे ना माझं, ते द्यायचं नाही का तुला? तो तिच्या माथ्यावर किस करतो. नंतर डोळ्यांवर, नंतर गालावर आणि आता ओठांवर किस करायला जाणार. अलका त्याच्या ओठांवर बोट ठेवते. अलका म्हणाली, पुरे आता. तुला नुसता बहाणा हवा असतो. बस भरपूर किस करून झालं ना, आता आणखी नाही भेटणार. चल जाऊ आता खाली. ते दोघे खाली येतात. राज म्हणाला, आती हूँ अंकल आंटी. अलका म्हणाली, बाबा हिला मी सोडून येते बाहेर. बाबा म्हणाले, हो आते रहे ना बेटा, जा तिला सोडून ये. आणि हसत असतात. अलका आणि राज बाहेर येतात. अलकाला माहीत असतं तो चिडला आहे म्हणून. मगांसाठी तो अलकाशी बोलतच नसतो. अलका म्हणाली, तुला बोलायचं नाही का माझ्यासोबत? आता काय झालं बोल ना. राज म्हणाला, अगं काही नाही झालं मला. मी निघू का आता? उशीर होतोय. रागात गाडी जाऊन बसतो. गाडी सुरू करतो. अलका घाबरतच म्हणाली, माझा राग स्वतःवर काढू नको हां.
गाडी हळू चालव. मला कॉल कर पोचला की. राज काहीच न बोलता निघून जातो. अरे एक तर देवा कसं होईल माझं देव जाणे. अलका घरी येऊन त्याच्या फोनची वाट बघत असते. खूप वेळ होतो तरी त्याचा फोन येत नाही म्हणून ती त्याला फोन करत असते. पण तो फोन पण उचलत नाही. किती चिडतो हा. पण याला समजायला नको का आपली कोणीतरी वाट बघत आहे म्हणून. तेवढ्यात तिचा फोन वाजतो. रातचाच फोन असतो. अलका म्हणाली, पोचला का? अरे किती वाट बघायची, एवढा काय राग? आता मात्र ती चिडते. राज म्हणाला, सॉरी अलका, मी उगीच रिॲक्ट केलं आणि चिडलो ग. माझा नाही कंट्रोल राहत रागावर. आणि त्यात खूप दिवसांनी भेटलो ना, मग मला नाही राहवलं. अलका म्हणाली, वेडा. अरे ठीक आहे, होतं असं कधी कधी. परत फोनवर बोलून झोपून जातात. अशातच हा एक महिनाही संपतो. त्यांचं कॉलेज सुरू होतं. नेहमीप्रमाणे राज अलकाला घ्यायला येतो.